पवारांचं आयुष्यभर राजकारण धकवण्यामध्ये झालं. ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण शब्द धकवणं म्हणजे काय, आजचा दिवस काढून घ्या. तमिळनाडूला मिळालेलं आरक्षण आजही सुप्रीम कोर्ट त्याचा निर्णय लागला नाही, आजही सुप्रीम कोर्ट. आणि त्यामुळे ते जेव्हा केव्हा येईल ना ऐरणी होतं ते पण जाईल. याचं कारण जोपर्यंत आपली घटना आणि घटना म्हणण्यापेक्षा त्यावर दिलेले सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे 50% एक्सेल घालत नाही. एकदाच सुप्रीम कोर्टाने 50% एक्सेल दिलं ते आपण घालून बसलो. दॅट इज EWS, आर्थिक दृष्ट्या मागासांची वर्षाला आई वडिलांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणाऱ्यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मस्त शिक्कामोर्तब केलंय. ते खरं मराठ्यांचं आरक्षण आहे. कारण मराठे हे बाय कास्ट मागास नाहीये, ते त्यांच्या प्रॉपर्ट्यांची शेतीचे तुकडे 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 2 गुंठावाले झाले, गरीब झाले, पोरांना शाळेत पाठवता येईना, कॉलेजमध्ये पाठवता येईना, डॉक्टर करता येईना, म्हणून आरक्षण पाहिजे. दलितांसारखं त्यांना अस्पृश्यतेची भावना नाही मिळाली. गावाबाहेर राहा, हे शिवू नको असं नाही झालं. दॅट इज नॉट अ सामाजिक आरक्षण, ते आर्थिक आणि शैक्षणिक मागासांचं आरक्षण असल्यामुळे ते आरक्षण देताना आपल्याला 50% एक्सीड करता येत नाही. फक्त ज्याचा फायदा मराठ्यांना खूप झाला, आजही होईल, उद्या होऊ शकतो, ते आर्थिक मागासांचं आरक्षण आहे, ज्याला सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले. चलो 10% एक्सीड करू. त्याच्या व्यतिरिक्त तमिळनाडू सहित कोणालाही 50% एक्सीड करायला दिलेलं नाहीये. आणि जर तमिळनाडू पॅटर्न करायचा होता तर 4 वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते, का नाही केलं? तमिळनाडूचा विषय हा 89 आहे. हा, त्याच्या आधी एकदा मुख्यमंत्री होते शरद पवार, त्यानंतर 3दा होते. केंद्रात सरकार 15-15 वर्ष होतं, राज्यात सरकार 10-10 वर्ष होतं. तुम्ही काय नाही केलं? आणि आता शहाणपणा शिकवता लोकांना. पवारांच्या राजकारणाचं गमक काय की लोक विश्वास ठेवतात. आता पोरं शहाणी झाली, पण हे बाबा तू का नाही दिलं?